नमस्कार मित्रांनो, मी आता आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परमिशन विभागामध्ये. ॲक्च्युली हे बांधकाम परमिशन नाही, हे बांधकाम परेशान डिपार्टमेंट आहे. हे तुम्ही गर्दी बघताय का, एस टी स्टँडसारखी किंवा रेल्वे फाटवा गर्दी असते की नाही, तशा प्रकारची ही गर्दी असते बघा. म्हणजे ह्या कागदपत्रांच्या आणि फायलींच्या ढिगाऱ्यामध्ये माणसं जिवंत आहेत बरं का, गुदमरून मेलेली नाहीत, एवढंच महत्त्वाचं आहे. इथे जी लोक येतात ना, हे अक्षरशः वर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष चक्रा मारून कंटाळून जातात आणि मग शेवटी त्यांना पर्याय राहत नाही, मग ते इल्लिगल बांधकाम करतात. कुणीतरी तिथला एखादा नेत्याचा चेल्याचा चेला असं कोणतरी सांगतो की बिंदास बांध, मी आहे, बघतो पालिका तुझं काय म्हणजे अमुक करते का तमुक करते का, त्या विश्वासात ते बिचारे बांधकाम करतात. मग हेच लोक कोणाला तरी पुढे करून तक्रार करतात आणि त्या गरिबांचं नुकसान होतं आणि ते बांधकाम पाडलं जातं, कारण परवानगी नसते. ओके, बिनकामाचं बांधायला लावतात आणि बिनकामाचं पाडायला पण लावतात. ह्यालाच तर राजकारण म्हणतात, बरोबर. हे असं सगळे. आणि तुम्ही बघता इथे सगळे बॅगा ठेवले आहेत बरं का, म्हणजे काम झालं की बॅग तिकडे, काम नाही झालं बॅग परत घरी, अशा खूप बॅगा इथे ठेवलेल्या असतात. आता ह्या बॅगांमध्ये काय असू शकतं हे मी सांगण्याची गरज नाहीये, तुम्हाला सगळं माहितीच आहे. धन्यवाद.